आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप करणाऱ्या पीडितेची माघार। विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं पीडितेचं म्हणणं। सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटीस परत घेणार असल्याची देखील पीडितेची माहिती। भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदणारी कंपनी तुर्कीची सेलेबी कंपनीसारखी कारवाई डोगूस कंपनीवर का केली नाही? मुंबईला धोका निर्माण करण्याचा तुर्कीच्या कंपनीचा डाव आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल। लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी काढला याचा माझ्याकडे तपशील। योजना करताना त्यासाठी निधीची तरतूद करणं गरजेचं होतं। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्यानं तरुणाला मारहाण। डोक्याला दुखापत झाल्यानं नसीम शहा या तरुणाचा मृत्यू। चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटायला जीवे मारण्याची धमकी। 1 कोटी रुपये दे नाहीतर मारून टाकू। बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज। बीड कारागृहाचे जेलर बक्सर मुलानी यांची तडकाफडकी बदली। वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा बडतर पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा आरोप। रामराजे चांदणे हे बीडचे नवे जेलर असणार। पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्याचा बीएसएफचा नवा व्हिडिओ समोर। 70 पेक्षा अधिक पाकिस्तानी चौक्या। आयएसआय कॉम्प्लेक्स लॉन्चपॅड उद्ध्वस्त। ऑपरेशनमध्ये महिला जवान देखील सहभागी असल्याची माहिती। ज्योती मल्होत्राचे लॅपटॉप आणि मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट रिकव्हर। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती सध्या न्यायालयीन कोठडीत। देशभरात कोरोनाचे 1000पेक्षा अधिक रुग्ण। राज्यात 69 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 37 नवे रुग्ण, तर कोरोनामुळे देशात 10 तर राज्यामध्ये 5 मृत्यू।